पुण्यातील कुप्रसिद्ध टिपू पठाण टोळीचा सराईत गुंड शाहरुख उर्फ अटी रहीम शेख याचा शनिवारी मध्यरात्री पुणे पोलिसांनी एन्काउंटर केला. शाहरुख विरोधात पुण्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तब्बल 15 गुन्हे दाखल होते. पोलिसांनी टिपू पठाण टोळीवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करत मोरक्या टिपू पठाण याची रवानगी तुरुंगात केली. तर दुसरीकडे मोक्का लागल्यानंतर शाहरुख उर्फ अटी रहीम शेख हा फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेरीस तो सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी गावात मावस भावाच्या घरात राहत असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री लांबोटी गावातील एका घरावर छापा टाकला. त्याला शरण येण्याचं आवाहन केलं. मात्र शाहरुखने पोलिसांवरच फायरिंग केली होती. त्यात प्रत्युत्तर दाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शाहरुखला 4 गोळ्या लागल्या आणि यात त्याचा अंत झाला. त्यामध्ये काळेपडळ पोलीस स्टेशन अंतर्गत 100/2025 हा गुन्हा दाखल होता. सदर अटेम्प्ट टू मर्डर ह्या गुन्ह्यामध्ये मोका सुद्धा कालांतरानं लावण्यात आला होता. ह्या मोक्याच्या गुन्ह्यामध्ये एकूण 17 आरोपी आहेत आणि त्या 17 पैकी आम्ही आतापर्यंत 9 आरोपी हे अरेस्ट केलेले होते. 8 आरोपी अजूनही फरार होते. त्या आरोपींचा शोध घेत असतात त्यामधलाच एक आरोपी शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख याबद्दलची माहिती काल पुणे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या अनुषंगानं काल 1600 वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेची एक टीम इथून सोलापूरसाठी रवाना झाली आणि त्या टीमने तिथे वर्कआउट केला असता लांबोटी गावामध्ये एका ठिकाणी सदरचा आरोपी हा लपलेला आहे अशी माहिती मिळाली. त्या माहितीवर वर्कआउट करून जेव्हा त्या घरामध्ये आम्ही प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमच्या EPI कांबळे यांच्यावर सदर आरोपीने फायर केला आणि त्याच्या रिटॅलिएशनमध्ये EPI कांबळे यांनी फायर केल्यावर तो आरोपी जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिटलाइज केलं असता तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे या एन्काउंटरनंतर शाहरुखच्या नातेवाईकांनी पोलिसांवर आरोप केलेत. माझा मुलगा किरकोळ गुन्हेगार होता. एन्काउंटर करणे इतपत तो मोठा गुन्हेगार नव्हता. त्याच्यावर काही गुन्हे दाखल होते. बांबूने मारहाण झालेल्या खोट्या प्रकरणात त्याच्यावर मोक्का लावण्यात आल्याचा आरोप शाहरुखच्या वडिलांनी केलाय. तर दुसरीकडे शाहरुखच्या पत्नीने रात्री 10-12 पोलीस घरात घुसले आणि त्यांनी थेट गोळ्या झाडल्याचं सांगितलं. शाहरुखच्या पत्नीने नेमके काय आरोप केले पाहुयात. डीबी वाले डायरेक्ट दरवाजे ठोके और मेरी भाभी को उनको पिस्टल लगाए सर पे और उनको बोले कि दरवाजे खोलो. उन्होंने दरवाजे खोले. उन लोग ने डायरेक्ट फायरिंग चालू करे. मेरे आदमी उठने तक उन लोग ने फायरिंग चालू करे. 4 गोली मारे. उनको नीचे गिरे डायरेक्ट. मेरे को भी बाल पकड़ के खींच के उधर ढकला पुलिस वाले ने. 10-15 जन थे. पूरे डीबी वाले थे. वो सब पहचानती मैं उनको. सबको भी देख ही लिए मैंने. नहीं उन्होंने नहीं किए सर. वो तो सोए हुए थे. वो डायरेक्ट इन्होंने पहले दरवाजे खोले बराबर ये बोले कि अंदर मत आओ ऐसे बोलने तक डायरेक्ट वो पुलिस वाले ने उनको पहले गोली मारा पैर पे. वो गिरे नीचे. फिर उसके बाद में उन्होंने पिस्टल उठाने तक के पुलिस वाले ने सीने में गोली मारा. उनके पास पिस्टल थे? हाँ उनके पास थी पिस्टल पर उन्होंने चलाई नहीं. उन लोग ने डायरेक्ट क्या करे गोली पहला इन्होंने मारे पुलिस वाले ने. वो नीचे गिर गए थे. हाँ थी पापा उनके पास पर उन्होंने चलाई नहीं. इन्होंने पहला गोली चलाई. कितने दिन से आप वहाँ पे रह रहे? 10-15 दिन ही हुआ हम लोग वहाँ पे थे. और मतलब उनका रवैया अभी कैसे था? नहीं अभी पूरा अच्छे से रह रहे थे. सुधर गए थे. उन्होंने वो दारू से पीते थे लेकिन उन्होंने सब बंद करे. नशा पानी है डर के वजह से. बोले कि घर वालों को तकलीफ होती बोल के उन्होंने सब गुनहगारी छोड़े थे. 1-1.5 साल हो रहा पर ये पुलिस वाले तकलीफ दे रहे थे उनको वहाँ पे भी. इसके लिए वो यहाँ पे आए. बोले घर वालों को तकलीफ होगी इसके लिए. आप बोल रहे हैं कि गुनाह छोड़ दिया थे फिर उनके पास गुनाह दाखिल हुआ उसका क्या है? वो जबरदस्ती उन्होंने गुनाह दाखिल करे. हमारे सामने की बात है. मेरे घर में थे उस दिन. मेरे हस्बैंड मेरे सामने उनके दोस्त को पहले उठा के लेके गए थे और उन्होंने क्या करे दोस्त को उठा के लेके गए बोल के देखने के लिए वो गए तो उन्होंने डायरेक्ट उनको उनका नाम भी वो केस में डाले और उसको उठा के लेके गए और इनको इनके पीछे लगे. उसके बाद में वो टीपू भाई को भी लेके गए और उनके मौके में भी इनका नाम डाले. वो तो मेरे साथ में थे. अभी तक भी साथ में से दिन भर घर में रहते थे. किधर नहीं जाते थे. तभी भी उन्होंने नाम डाले उनका वो केस में. न्यूज भी छोड़े उनके नाम की उन्होंने. अभी क्या मांगे आपकी?
नहीं, मेरे को मेरा हस्बैंड चाहिए, मेरे को मेरा आदमी मांगता, मैं हमें मेरे को मिलने का ऐसे हम लोग क्यों पूछ रहे हैं? खरं तर शाहरुख उर्फ अटी रहीम शेख हा सराईत गुन्हेगार होता. शहरातील हडपसर, वानवडी, कोंढवा, काळेपडळ या पोलीस ठाण्यात त्याच्यावर 15 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. त्याच्या विरोधात आर्म ॲक्ट कायद्यानुसार ही गुन्हे दाखल होते. जेव्हा पोलीस त्याला पकडण्यासाठी लांबोटी गावात गेले तेव्हा सुद्धा त्याच्याजवळ पिस्तूल होतं आणि तेच पिस्तूल त्याने पोलिसांवर रोखलं होतं. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. टिपू पठाण टोळीचा सक्रिय गुंड असलेल्या शाहरुखच्या खात्म्यानंतर पुण्यातील गुन्हेगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. टिपू पठाण टोळीचे आणखीन काही गुंड फरार आहेत. शाहरुखच्या खात्म्यानंतर त्यातील एकाला पोलिसांनी जेरबंद केलंय, तर आता इतरांचा शोध सुरू आहे.